हॅलो, हाय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. अशा पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात नाश्ता करताना झालेली आहे. आणि राईस वाव असा मस्त झालेला, काय सांगू. राईस बघून तुम्हाला कळलंच असाल. आणि तशी मी खूप खूप छान करते. आणि आज काहीतरी स्पेशल आहे. आज मी घालते वन पीस. वन पीस म्हणजे ब्लॅक वन पीस आहे तो. म्हणजे ठीक आहे, कसं आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझी बघा धावपळ. काय तुम्हाला माहिती आहे, काही ना काही विसरते, काही ना काही. म्हणजे माझ्या मागं मला कधीच काय भेटत नाही. मी तुम्हाला ह्या गोष्टीवरून तुम्हाला आता कळलंच असेल. तर मग मी ना त्याचा बेल्ट शोधत होते. आणि मग तो बांधल्यानंतर असा होता माझा फायनल लूक. माझी फराक कशी वाटली तुम्हाला, माझी फराक हे नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आज होता आमच्या कंपनीचा फॅमिली डे. आता ते जाऊ द्या, फॅमिली डे फक्त नावालाच होता. आणि तुम्हाला नेहमी म्हणतेच ना मी, कारण मला कधीच फास्टमध्ये वॉजू घालता येत नाही. तुम्ही बघू शकता, कधीच नाही, कधीच जमत नाही आपल्याला ते. पण ठीक आहे, कधीतरी शिकन मी. ठीक आहे, तो पण दिवस येईल माझा का मी त्या दिवशी एकदम परफेक्टमध्ये नाही का फास्टमध्ये आवरत. तसं मी फास्टमध्येच आवरते. आणि तरी पण विचार चालू होता माझा, कारण काय ना काय मी नेहमी विसरते. तर अशा पद्धतीने नाही का केस विसनिसी झटकून बिटकून मला वरच बांधायची होती शेवट. कारण की दिवसभर मी काय मोकळं सोडू शकत नाही. पण आणि मेन म्हणजे मी काहीच आवरलेलं नव्हतं. माझे इयरिंग्स वगैरे, क्लिप वगैरे सगळं मी बॅगेत ठेवलेलं. कारण की मला खूप टाईम झालेला होता अशा पद्धतीनं. आणि मला ऑफिसमध्ये जाऊन आवरायचं होतं. मी फक्त काय आपलं ड्रेसिंग वगैरे व्यवस्थित करत होते. बाई सकाळीच उठून प्रेस वगैरे केली. काय तुम्हाला सांगू माझा तमाशा. आणि त्याच्यामध्ये टिफिन वगैरे भरायचं. किती माझ्या मागं धावपळ असते माहिती आहे तुम्हाला सकाळी. कारण की लवकर उठायला जमत नाही. आपण एकदम आळशी माणूस असतो. मग काय, देवपूजा तर ऑलरेडी गेली होती मी मस्त. पण पाया पडायचं राहिलेलं. मग त्याच्यानंतर सॉक्स वगैरे घातलेले. कारण की सॉक्स परत जायचं तिकडं बाहेर, मग पायरीवर बसायचं, सॉक्स वगैरे घालायचं. आणि मॅचिंग सॉक्स घातलेले. आज मस्त शूज वगैरे घालणार होते ना. मग काय माझा असा तमाशा चालला होता. मला तर काय तुम्हाला सांगू, काय विचार येत होते माझ्या मनात. आणि मेन लॉजचा तर असाच झाला बाई, आम्हाला गेटवरूनच सोडत नव्हते. म्हणजे विचार करा ना यार, आम्हाला वर्किंगवाल्यांना गेटवरून सोडत नव्हते. त्याच्यावरून पण खूप झालेलं. ठीक आहे, जाऊ द्या, तो टॉपिक सोडून द्या. मग मला आता सांगा, फायनल माझा लूक कसा वाटतो आहे. म्हणजे ड्रेसिंगचा मी तसं आवरल्यानंतर व्हिडिओ टाकणंच. आणि माझा बघा बालिशपणा. मग काय अशा पद्धतीने शूज वगैरे घातले मस्त खाली. आणि माझे ओनर म्हणजे बाबा आहे. मग मस्त त्यांच्यासोबत गप्पा बिप्पा करून मस्त त्यांना बाय वगैरे बोलून मग फायनल मी अशी पद्धतीने निघाले. आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही माझा रिअलमध्ये तेव्हाच्या कंडिशनमधला तुम्ही आवाज ऐका. माझी मेंटॅलिटी पण खूप खराब झालेली. पण ठीक आहे, कळन तुम्हाला, बघा ऐका. तर सगळ्या बस इव्हेंटसाठी, एम्प्लॉयसाठी एक पण बस नाही. आणि मेन म्हणजे आम्हाला एंट्री पण दिली नाही इव्हेंटला. वा बेटे, म्हणजे आम्ही चुती आहे. यायला पाय जायची वेळ आली यार. हो, शब्द नाही माझ्याकडे. यायला संध्याकाळचं काय वाटत नाही यायला. पाय पण आता मी चाललो यार. आधीच टाईम झालेला आहे. किती ऊन किती आहे. बरं झालं मेकअप केला नाही. घामाने सगळा गेला असता ना माझा मेकअप. पण अजून एक प्लस पॉईंट आहे, एकतर ऊन किती आहे. आधीच मी काळी कशी, पण तेवढीच क्रीम बीम लावून थोडीफार गोरी वाटत आहे. अजून उन्हाने काळी पडले तर हे भगवान, किती ते प्रॉब्लेम. सो चाललं आहे मी 1 2 छूट साले. काय बोलायचं आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती, गेटवरून आम्हाला एंट्रीच नव्हती. म्हणजे सोडतच नव्हते. त्यांनी नाव माझं सर्च केलं, प्रशिला भोजने. अरे माझं लिस्टमध्ये नावच नाही. हायला काय आहे का नाही यार आमची व्हॅल्यू. तशी माझ्या नजरेत माझी पण खूप आहे. कोणाची असो नाही तर नसो. तिथं त्याचं माझं व्हायला लागलं होतं. असं कसं नेम नाही, माझी अख्खी टीम गेली. आणि त्यात अजून एक मला म्हणजे एजंट होते, एक एम्प्लॉय भेटला मला. का असं कसं एंट्री नाही, 22ला पण आहे, 23ला पण आहे. आणि तुम्ही असं कसं काय बोलता का तुमचं नेमच नाही आणि एंट्रीच नाही, आज वर्किंगच नाही.
अरे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीतरी फंक्शन ठेवायचं आहे, फॅमिली डे ठेवायचा आहे, तर तुम्ही आम्हाला पण इन्व्हाइट करा ना. आम्ही नाही का काम करणार आहे, पण नाही त्यांच्या नजरेत काय माहिती, तुम्ही या काम करा, मारा, एन्जॉय, लावा तिकड काढू, पाळणे वगैरे सगळं यार. पाळणा तर मला खूप आवडतो, कारण की मी अजून ठीक आहे बोलले असे पण नको. या बा कशा चालल्या ॲम्ब्युलन्स वगैरे, जसं मारणार आहे तिथं कोणी जाऊन. लावलंय जिरमाळ्या सगळं डॉट डॉटला, आणि आम्ही नेलो काम करून करून. सध्या तरी माझी चालून हालत खराब झाली. काय शपथ, काय यार, आज माझ्याच्याने कामच नाही होणार आणि मी करू पण शकत नाही काम. लावलं छत्राला ठेवलं त्यांनी. सगळं आले मस्तावर, तशी मी पण आले मस्तावर. म्हटले ठीक आहे, आपल्याला नाही बोलू, आपल्याला इंटर नाही देऊ, पण आपण तर एकदम आवरून यावं ना. अजून आवरलं नाही, पण वन पीस तर काढून आले ना भाई, मस्त असा. हो नशीब आतमध्ये सोडलं तरी, नाहीतर भाई मी एवढी तुम्हाला माहिती आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला आज टिफिन करायचा कंटाळा आलेला. टिफिन म्हणजे काय, राईसच बनवला, तो पण वाव मस्त झालेला. तो खाल्ला, प्रेस केली मस्त. मी किती मेहनत घेतली, प्रेस केली. आज कधीच्या नव्हतं वन पीस घातला आहे, कारण की मी ऑफिसला कधी घालत नाही, मी बाहेर घालते वन पीस वगैरे. पण ठीक आहे, मूड ऑफ झाला असता ना बाहेरला, नाही पीस सोडलं तरी भेटते आपल्या फ्लोअरवरचे तोंड जरा पाहायला भेटते. आले ते नशीब. आता मी तुम्हाला फायनल लुक आहे ना माझा, आतमध्ये जाऊन मस्त आवरून मस्त मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकन, मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर हा होता माझा लूक. आवरल्यानंतर थोड्या वेळेस मस्त असे केस मोकळे सोडलेले, कारण की जास्त वेळ मी केस मोकळे नाही सोडू शकत, कारण की मला नाही सहन होत बाबा. ठीक आहे जाऊ द्या, पण कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की मला सांगा. आणि ज्यांनी कोणी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसन आणि फॉलो केलेलं नसन त्यांनी नक्की करा. थँक्यू सो मच. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.